झालेला आहे, आतापर्यंत शिवसेनेत असं घडलं नाही अशी चर्चा, काय सांगा? उबाटा गटाचा पहिला मुस्लिम महापौर परभणीला झालेला आहे. खऱ्या अर्थानं मुस्लिम माणसाला आमचा विरोध नाही किंवा मुस्लिम होऊ नये अशी आमची धारणा नाही, परंतु ज्या पद्धतीनं शिवसेनेची रचना झाली होती, ज्या पद्धतीने शिवसेना चालली होती, त्या मूळ गाभ्याला दिलेला हा छेद आहे. मुंबईमध्ये मराठी माणसा व्यतिरिक्त कोणी महापौर होऊ नये, हिंदी भाषिक सुद्धा नसावा, मुस्लिम तर दूरच, अशी जी भावना यांची होती. मग मराठीचे हक्क न्याय म्हणजे हक्कासाठी आम्ही लढतोय, मराठी माणसासाठी लढतोय असे म्हणणारे हे आता गेले कुठं? तुम्हाला गुजराती चालत नाही, पंजाबी चालत नाही, सिंधी चालत नाही, कोणताच समाजाचा इतर चालत नाही न हे समाजाचा तुम्हाला चालतो, याचा अर्थ तुमची असलेली भूमिका आता बदललेली. तुम्ही बोलतात हे करतात हे आता महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. हिंदू वोटचं विभाजन झाल्यामुळं आता इतर वोट आपल्याकडे मिळावेत यासाठी उद्धव ठाकरेंनी केलेला हा प्रयत्न आहे. तुम्हाला 50 खोके अशा पद्धतीने हिनवलं जायचं, मात्र संदीप देशपांडे जे मनसेचे नेते आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही अगोदर 50 खोक्यांचा जो आरोप करतायत त्याचा पुरावा द्या, मग मी 1 कोटी खोक्यांचा पुरावा देईन. नाही ना, आम्ही जे काही आरोप, आमच्यावर जे आरोप व्हायचे ना, आता हेच आरोप ह्यांच्यावर उलटलेले आहेत, हेच लोक विकले गेलेले आहेत. चंद्रपूरमध्ये तुम्ही पाहिलं असेल या कशा पद्धतीने यांच्यावर त्यांनी तडजोडी केलेल्या आहेत आणि आता अशा तडजोडी महाराष्ट्रामध्ये सर्वीकडे उभाटाला कराव्या लागतील, ही वस्तुस्थिती आहे. याच तडजोडीवरनं विचारतोय, भाजपला रोखण्यासाठी धाराशिवमध्ये तुमची शिवसेना आणि त्यांची शिवसेना एकत्र येणार असं चित्र दिसतंय आणि जोरदार चर्चा सुरू आहे. नाही, धाराशिवमध्ये तसं नाही आहे. काही जिल्हा परिषद सदस्यांनी शिवसेनेला पाठिंबा द्यायचं निश्चित त्यांनी सांगितलेलं आहे. कोणी पाठिंबा देत असेल तर पाठिंबा घेऊ नये असं काही आमच्याकडे करार झालेला नाही, परंतु याचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतील आणि आम्ही भाजपच्या विरोधात काहीतरी षडयंत्र करतोय असं समजण्याचं कोणतंही कारण नाही. पण हे समीकरण जर वापरलं तर छत्रपती संभाजीनगरमध्येही शक्य आहे. नाही, असं समीकरण सगळीकडे चालत नसतात आणि आम्ही एकदा सांगितलं, शिंदे साहेबांनी सांगितलं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि महायुतीच्या पद्धतीनेच आमचा कारभार चालू राहील, म्हणून सगळीकडे महायुतीचेच जिल्हाध्यक्ष हे जिल्हा परिषदेवर राहतील. महापालिका आणि जिल्हा परिषदमध्ये अनेक ठिकाणी तुमच्या शिवसेनेला अपेक्षित यश मिळालं नाही. एकनाथ शिंदे नाराज आहे आणि त्या संबंधित आमदारांची मंत्र्यांची बैठक बोलवणार आहे असं कळतंय, काय सांगा? हे बघा, जेव्हा एखाद्या निवडणूक लढवल्या जाते त्यात यश असलं तरीही अपयश असलं तरी पक्षाच्या नेत्यांना, या सर्व लोकांना, लोकप्रतिनिधी असेल, मंत्री असेल, जिल्हा प्रमुख असतील किंवा इतर पदाधिकारी असेल, त्यांची एक बैठक घ्यावी लागते आणि त्याच्यामध्ये कशामुळं काय घडलं याचा सविस्तर अहवाल त्यांच्याकडून मागवला जातो. म्हणून हे एक प्रोसेसचा भाग आहे आणि ही प्रोसेस प्रत्येक पक्षाचा नेता हा करत असतो. ECD आता मंत्रालयापर्यंत पोहोचलेला आहे. 35,000 रोग घेताना आरोग्य मंत्रालयाच्या कॅबिनमध्येच सगळा हा प्रकार झालेला आहे. झिरवाळांच्या कॅबिनमध्ये काल जो एका क्लर्कला पकडलं गेलं, त्याच्यावर जी रेड झाली त्याचं समर्थन कोणी करणार नाही, परंतु असे जर प्रकार घडत असतील तर निश्चितच आता मंत्रालयसुद्धा लाचेपासून सुरक्षित नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणून आम्ही तर सांगेल की अशा सर्व जे काही असे कर्मचारी असतील ज्यांच्याबद्दल थोडीही शंका असेल, अशा कर्मचाऱ्याला मंत्रालयातून आता बाहेर फेकलं पाहिजे. धुळ्यामध्ये रोकड सापडली होती, समिती दौऱ्यावर गेली होती, त्यानंतर आता आमदारांच्या शासकीय दौऱ्यांसाठी एक आचारसंहिताच बनवलेली आहे आणि त्यानुसार काय वागावे काय नाही, अगदी नीतिमूल्य समिती ही आहे. कसं बघताय? नाही, समितीचे जे काही निर्देश आहेत ते तर निश्चित पाळले पाहिजेत आणि आमदारांनी सुद्धा किंवा मंत्र्यांनी असेल, कोणी का असेल, लोकप्रतिनिधी जो कोणी असेल त्यांनी ह्या सगळ्या आचारसंहितेचं पालन निश्चित केलं पाहिजे. महाराष्ट्रात हैदराबाद गॅजेट लागू झालं मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर मुंबईत, पण आतापर्यंत फक्त 310 सर्टिफिकेट मिळाले. हैदराबाद गॅजेटची जी काही तपासणी करायची आहे त्याची प्रक्रिया ही थोडी किचकट आहे. सर्व वंशावळ काढणे किंवा रक्ताचे नाते पाहणे त्याला किचकट प्रक्रिया आहे, परंतु सरकारने जेव्हा आश्वासन दिलेलं आहे की आम्ही हैदराबाद गॅजेटनुसार तुम्हाला आरक्षण देऊ किंवा देऊ, तर त्यावेळेला ते काम निश्चित केलं जाईल. विलंब जरी लागला तर त्याच्यामध्ये कुठेही माघार घेतला जाणार नाही. एकनाथ शिंदेंना सांगा अभ्यास करा, डोक्याला तेल लावा, डोकं शांत ठेवा, उचलली जीभ लावली दाढीला, मराठी भाषिक मुस्लिम आहे, आमचे पदाधिकारी मुस्लिम म्हणून त्यांना दूर ठेवणार का?
तुमच्यासारख्या गद्दारापेक्षा तो निष्ठावंत आहे ही टीका तो तुम्ही करताय ना, निष्ठावंत बरोबर? मुस्लिम बरा. संजय राऊतांचा संजय राऊतच्या डोक्यावर झालेला तो परिणाम आहे. आता उचलले जीभ लावली दाढीला, तू लावून दाखव बरं. बोलताना वाक्याचा वापर कुठं करायचा याची अक्कल नसलेले हे बेअक्कल लोक आम्हाला शहाणपण शिकवायला चाललेत. तुम्हाला आता तुम्ही काय चांगुलपण करतात हे महाराष्ट्राने पाहिलं, शिवसैनिकांनी पाहिलेलं आहे. आता तुम्हाला ज्या भाषेमध्ये आता उत्तर जर बाळासाहेब असते तर कसं दिलं असतं, तुम्हाला फिरवलं असतं आणि मागून जेव्हा तुमच्या पृष्ठभागावर लात मारली असती तेव्हा तुम्हाला कळालं असतं शिवसेना कशाला म्हणतात. म्हणून ज्यांना शिवसेना कळाली नाही अशाने असे वक्तव्य करून दलाली करण्यापेक्षा घरी बसावं. एकनाथ बांधकाम शिंदे विभागामध्ये वर्क ऑर्डरचा 100 कोटींचा गैरव्यवहार समोर आला. तुम्ही चौकशीचे आदेश दिले, नेमका तो प्रकार काय आहे? बघा का माझ्याकडे जी माहिती जी आली की वर्क ऑर्डर एकाची आणि त्याच्यामध्ये वर्क ऑर्डरमध्ये QR कोड जो असतो तो दुसऱ्याचा होता. म्हणजे हे बोगस बिलिंगचा जो काही प्रकार होता तो माझ्या समोर आला. मी कलेक्टरला दिला, कलेक्टरने तो व्हेरीफाय केलेला आहे आणि त्याच्यासाठी चीफ इंजिनियरच्या अध्यक्षतेखाली कमिटी केलेली आहे. अनेक प्रकारचा छडा लावण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि ज्यात जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करायचा. शेवटचा प्रश्न विचारतो. पीक विमा योजना फसली आहे. 6 महिने झाले आपल्याकडे अतिवृष्टी झाली आहे, एकही रुपये शेतकऱ्यांना मिळालेला नाही. सगळं प्रतीक्षेत आहे. पीक विम्याच्या पैशाबद्दल तर नाही, पण सरकारने जी काही मदत जाहीर केलेली आहे ती मदत पूर्णपणे शेतकऱ्याकडे पोहोचलेली आहे. पीक विमा संदर्भामध्ये मुख्यमंत्री साहेब योग्य तो निर्णय सुद्धा पुन्हा एकदा घेतील. एकनाथ शिंदेचा एक शेवटचा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहे. निवडणुकीत चांगली कामगिरी न करणाऱ्या 3-4 मंत्र्यांचे कान टोचले आहे आणि नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची देखील चर्चा आहे. एकनाथ शिंदे साहेबांचा तो अधिकार आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी काय निर्णय घ्यावा हे आमच्यासारखे कोणी सांगू शकणार नाहीत. त्यांना जो निर्णय घ्यायचा असेल ते घेण्यासाठी ते पक्षाचे मुख्य नेते असल्यामुळे सर्व अधिकार त्यांना आहेत आणि एखाद्या पक्षामध्ये एखादा निर्णय जर घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी कोणतेही बंधनं नसतात.